असं आहे की आपण आपल्या हातानं फुलं द्यायला लागलो की फुलांचा सुगंध आपल्याही हाताला येतो। तशा पद्धतीनं या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित दादा यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना महाराष्ट्रासाठी लागू झालेल्या आहेत, मोदींच्या ज्या नेतृत्वाखाली देशासाठी लागू झालेल्या आहेत, त्या जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवायला जातो आम्ही त्यावेळेला ज्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचवतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या डोळ्यामधली लकाकी ही आम्हाला खूप समाधान देऊन जाते। आणि बऱ्याच वेळेला आमच्या हाताने देताना त्यांना वाटतं की हे देत आहेत, आणि या पद्धतीनं आज जर आम्हाला लक्षात येतं की या सगळ्या भगिनींना या योजनांचा इतका चांगला फायदा होतो तर त्या योग्य पद्धतीने पोहोचाव्यात यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेच जण सातत्यानं दक्ष राहणार आहोत। या योजना आम्ही पोहोचवल्या म्हणून कुठेतरी माझा गौरव होत असेल, पण त्या योजना केंद्र सरकारच्या आहेत, त्या योजना राज्य सरकारच्या आहेत आणि या योजना प्रभावीपणानं लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे बघणं ही आमची जबाबदारी आहे। ती जबाबदारी आम्ही पार पडत राहू। पण देवेंद्र फडणवीसजींनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय आणि जेव्हा पक्षानं आदेश दिला तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम करायची सुद्धा त्यांनी तयारी दाखवली। महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक मजबूत असा आधार देण्यासाठी देवेंद्रजींनी उपमुख्यपदी पद स्वीकारलं, पण त्यांची करारी भूमिका, या महाराष्ट्राच्या विकासातली त्यांची भूमिका ही लोकांसमोर आली पाहिजे। म्हणून लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ हा कार्यक्रम आम्ही लोकांसाठी आणला। खारघर वासियांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला। भाजपच्या महिला मोर्चाच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे, साधनाताई पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून त्यासाठी आभार व्यक्त करतो। मुळात एक लक्षात घेऊया की मध्य प्रदेशमध्ये ही योजना लाडली बहिणा योजनेसाठी म्हणून आली, तिथलं यश पाहून ही योजना महाराष्ट्रात आणण्याचं ठरलेलं आहे। 2019 ते 22 या 2.5 वर्षामध्ये घर बसलेलंच सरकार आपण सगळ्यांनी म्हणून पाहिलंय। चालू असलेल्या योजना बंद पडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। स्थगिती सरकार असं त्या सरकारचं वर्णन केलं जात होतं आणि आता 2022 सालाच्या जून म्हणजे 30 जून पासून नवं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुती सरकार आलं। महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळून शिंदे साहेब बाहेर निघाले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या सगळ्या योजना राबवल्या जात आहेत या निवडणुकासाठी आणलेल्या योजना नाहीत। या योजना महाराष्ट्रातल्या त्या वर्गाला ताकद देण्यासाठी आणलेल्या आहेत। आपण पाहिलेलं आहे मोदी सरकारनं ज्या वेळेला कोविड आला 2019 साली, त्या कोविडच्या आदल्या वर्षी आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणू असं सांगितलं। 6,000 रुपये जाहीर केले होते। राहुल गांधींनी 60,000 जाहीर केले होते, पण राहुल गांधींना लोकांनी मतं दिली नाहीत। 6,000 देऊ बोलणाऱ्याला दिली आणि मोदीजींनी शब्द पाळला। कोविडच्या कालावधीमध्ये मास्क घ्यायला पैसे नव्हते, व्हेंटिलेटर घ्यायला पैसे नव्हते। मोदीजींनी पीएम केअर योजना आणली की ज्याच्यामध्ये लोकांकडे अपील केलं की आम्हाला पैसे द्या, त्याच्यातून मास्क विकत घेतले, त्याच्यातून व्हेंटिलेटर विकत घेतले, पण शेतकऱ्यांना द्यायचा 6,000 म्हणजे 2,000चा हप्ता हा कुठल्याही कालावधीत चुकवला नाही। हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, दिलेला शब्द पूर्ण करतं आणि त्यामुळे आताही जो शब्द दिलेला आहे या निवडणुकीच्या आधी, या निवडणुकीच्या निमित्तानं दिलाय असा जो आरोप महाविकास आघाडीवाले करतात, त्यांनी खरं तर अशा योजनेचं कौतुक करायला पाहिजे। ते या योजनेच्या विरोधात कोर्टात गेलेत। त्यामुळे ही योजना ही लोकांच्या हितासाठी आणली, निवडणुकीच्यासाठी, त्याला निवडणुकीमध्ये लोक मतं देतील का यासाठी नाही, पण योजना चालू राहिल्या पाहिजेत आणि या सरकारनं लोकहिताची कामं केली पाहिजेत। म्हणून निश्चितपणानं महायुती सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला लोक भरभरून अशा पद्धतीचा आशीर्वाद देणार आहेत याची खात्री मात्र मला नक्की आहे।